नमस्कार. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या फेसबुक लाईव्ह वरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. राष्ट्रीय सहकार सप्ताह आजपासून सुरू होतो. हा नोव्हेंबरचा 14 ते 20 तारीख हा राष्ट्रीय सहकार सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सहकार सप्ताहामध्ये सहकारी क्षेत्रातील विविध संस्थांनी, सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या संस्थांनी हा सप्ताह साजरा करावा अशी प्रथा आहे. लॉकडाऊनमुळे मागच्या वर्षी पण आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा सप्ताह साजरा केला होता. आपण सगळ्यांनी त्याला प्रचंड प्रतिसादही दिला होता. आजपासून 7 दिवस सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर सकाळी 11:30 वाजता या व्यासपीठावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय सहकार सप्ताहानिमित्त तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सहकारी संस्थांमध्ये संख्यात्मक दृष्ट्या जास्त असलेली कुठली संस्था असतील तर त्या आहेत पतसंस्था. राज्यात 13,000च्या वर पतसंस्था कार्यरत आहेत आणि आपण सगळ्यांनी राज्य फेडरेशन या आपल्या शिखर संस्थेबरोबर संपर्कात राहून संस्थेने आयोजित केलेल्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी हा राष्ट्रीय सहकार सप्ताह ऑनलाईन पद्धतीने साजरा करूया. आता आपल्या बरोबर राज्य फेडरेशनचे अध्यक्ष माननीय काकासाहेब कोयटे आपल्या बरोबर जॉईन झालेले आहेत. मी काकासाहेबांचंही स्वागत करते. काकासाहेब नमस्ते. राष्ट्रीय सहकार सप्ताहामध्ये आपलं स्वागत आहे. राज्य फेडरेशनच्या या मॅपकॉच कट्ट्यावरती मॅपकॉच कट्टा ऑनलाईन प्रशिक्षण असं जे आपण सुरू केलेलं आहे, या कट्ट्यावरून आज आपण मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय सहकार सप्ताह ऑनलाईन पद्धतीने साजरा करत आहोत. पुढचे 7 दिवस विविध मान्यवर आपल्याला या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. आपण सर्वजणच या फेसबुक लाईव्हचा लाभ घ्याल आणि जास्तीत जास्त संपर्क या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण करावा. आपल्या संस्थेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, संचालक हे पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती करते की या सर्वांना फेडरेशनचं फेसबुक पेज लाईक करायला सांगावं. या माध्यमातून फेडरेशन करत असलेल्या कामाबद्दल आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल जो संपर्क साधतो, मिनिस्टर असतील, अधिकारी असतील, यांच्याबरोबर ज्या बैठका होतात, याबाबतची सर्व माहिती आपण या फेसबुक पेजवरनं तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ती लवकरात लवकर तुम्हाला मिळावी अशा प्रकारचे लाईव्ह असतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला यावं, यासाठी हे पेज लाईक करणं हे खूप महत्वाचं आहे. आजच्या या सहकार सप्ताहाचं प्रास्ताविक आणि मार्गदर्शन काकासाहेबांनी सुरू करावं असं मी काकासाहेबांना विनंती करते. सर्व सहकारी मित्रांना, विशेषतः या फेसबुक लाईव्हला जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सहकारी पतसंस्था चळवळीतले कार्यकर्ते सहभागी आहेत, जैन आहेत, त्यांना माझा मनापासून नमस्कार. सर्वांना जय सहकार. मित्रांनो, 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर हा जो राष्ट्रीय सप्ताह आहे, या राष्ट्रीय सप्ताहानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं दररोज एका तज्ञांना आम्ही पाचारण केलेलं आहे आणि त्यांचे विचार, त्यांचं मनोगत आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मित्रांनो, सुरुवातीला मी या सहकार सप्ताहाविषयी बोलू इच्छितो की संपूर्ण राष्ट्रामध्ये हा जो सहकार सप्ताह साजरा केला जातो, मला मोठ्या अभिमानानं सांगावं असं वाटतं की या सहकाराची आन बान आणि शान टिकवण्याचं काम तुम्ही आम्ही मंडळी जितक्या चांगल्या पद्धतीनं करतो आहे, जितक्या शानदारपणे करतो आहे, कदाचित माझा दावा करते धाडसाचा असेल, इतर कोणताही सहकाराचा विभाग एवढा सहकाराचा अभिमान ठेवून काम करत नाही. एखादी दुसरी संघटना जर सोडली तर कोणत्याही संघटनेनं हा सहकार सप्ताह पूर्ण 7 दिवस साजरा केल्याचं मला तरी ऐकवत नाही. तेव्हा या सहकार सप्ताहाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद देतो. सहकार सप्ताहाच्या प्रथमतः आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आजचा जो विषय आहे की सहकारी पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण हे कसं मिळवायचं, तर या बाबतीत मला आठवतं गेले अनेक वर्ष जे आतापर्यंत अधिवेशनं मी आयोजित केलेले असतील, जे अटेंड केलेले असतील, त्या प्रत्येक अधिवेशनामध्ये, त्या प्रत्येक मेळाव्यामध्ये हा विषय आवर्जून प्रामुख्यानं पुढे येतो की पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण मिळालं पाहिजे. संरक्षण मिळालं पाहिजे याबाबत कुणाचंच दुमत नाही, परंतु ते कसं मिळवायचं याबाबत मतपत्रांतर निश्चितपणे आहे. त्यामध्ये आपल्या सर्वांना आठवत असेल की
एक 4 वर्षापूर्वी आपले सहकार मंत्री मान्य सुभाष बापू देशमुख असताना लोणावळ्याला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्याच एका कार्यक्रमामध्ये किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये स्वर्गीय दीनदयाळ उपाध्याय ठेव संरक्षण योजना या नावाने महाराष्ट्र शासनातर्फे ही योजना जाहीर करण्यात आलेली होती. परंतु त्या योजनेची जी काही अंमलबजावणी होती त्या योजनेमधून पैसे ठेवींना संरक्षण देण्याकरता कसे देणार, कसे उपलब्ध होणार याविषयी त्यांनी जी काही योजना सादर केली आपल्या समोर, त्याच बैठकीमध्ये सहकार मंत्र्यांसमोर आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्याविषयी आम्ही शंका उपस्थित केल्या. त्या शंका अशा प्रकारच्या होत्या की या योजनेचं स्वरूप असं होतं, महाराष्ट्र MCDC महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नावाची एक निमसरकारी संस्था आहे, शासनाशी संलग्न संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये सहकारी पतसंस्थांनी आपल्या गुंतवणुका अडकाव्यात, गुंतवणुका ठेवाव्यात, आपली SLR ची रक्कम MCDC कडे द्यावी आणि त्या रकमेच्या आधारे हे संरक्षण देण्याचं सहकार मंत्र्यांनी जाहीर केलं होतं. सरकारकडे आमच्या गुंतवणुका द्यायला आमची कोणतीही हरकत नाही, पूर्वीही नव्हती, आजही नाही. परंतु MCDC हे जे काही स्वायत्त महामंडळ आहे त्या स्वायत्त महामंडळाचा आजपर्यंतचा इतिहास जेव्हा आम्ही तपासला तेव्हा तो काही तितकासा चांगला आम्हाला आढळला नाही. किंबहुना या महामंडळाला जे शासनानं 100 कोटी रुपयाचं अनुदान दिलेलं होतं ते 100 कोटी रुपयाचं अनुदान ज्या ज्या संस्थांना कर्ज रूपानं दिलं गेलं MCDC कडून ते सर्व अनुदान किंवा ते सर्व कर्ज हे वसूल होऊ शकलं नाही. त्याच्यामुळे शासनानं हे 100 कोटी रुपये शासनानं या कर्जाची हमी घेतलेली असल्यामुळे शासनाने MCDC ला भरून दिले आणि मग अशाच पद्धतीनं हे आम्ही आमची गुंतवलेली रक्कम पूर्वीचे 100 कोटी रुपये आहेत ते साखर कारखान्यांना, सूत गिरण्यांना अशा ठिकाणी MCDC ने त्याचे कर्ज दिलं होतं. पुन्हा साखर कारखान्यांकरता जर आमची गुंतवणूक MCDC वापरणार असेल तर ती आम्ही केलेली गुंतवणूक कितपत परत मिळेल याविषयी आम्हाला आमच्या मनामध्ये शंका होती किंवा आम्हाला खात्री होती की आमची गुंतवणूक धोक्यात येणार आहे. त्यामुळं त्या ठिकाणी व्यासपीठावरच आम्ही भूमिका घेतली की आमच्या गुंतवणुका आम्ही MCDC कडे देणार नाही. या योजनेची इम्प्लिमेंटिंग एजन्सी, अंमलबजावणी करणारी संस्था ही MCDC नसावी. तरी सुद्धा शासनानं हेका धरला आणि शासनानं पतसंस्थांकडे रकमेची किंवा त्यांच्याकडे जी काही गुंतवणूक करायची तिची मागणी चालू ठेवली. अनेक संस्थांना तशा प्रकारच्या सहकार खात्याच्या अधिकाऱ्याकडून दबाव देखील आला. परंतु राज्य फेडरेशननं ठामपणे भूमिका घेतली होती की कोणत्याही पतसंस्थेनं MCDC मध्ये गुंतवणूक करू नये. आणि मला आज या सहकार सप्ताहाच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधत असताना मला आनंद वाटतो की आपली संघटना किती मजबूत आहे हे त्यावेळेस तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून दाखवून दिलं. शासनाच्या आदेशाला झुगारून, सहकार खात्याच्या आदेशाला न जुमानता कोणत्याही प्रकारची गुंतवणूक एक विशिष्ट हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या संस्था जर सोडल्या तर कोणीही MCDC मध्ये केली नाही आणि त्यामुळे या योजनेची मित्रांनो अंमलबजावणी होऊ शकली नाही. ही योजना शासनाला वासनात गुंडाळावी लागली. आणि मग त्यानंतर आता जे काही नियामक मंडळ आलेलं आहे, जे काही कलम 144 सहकार कायद्यामध्ये समाविष्ट झालेला आहे, त्यामध्ये नियामक मंडळाच्या माध्यमातून ही योजना लागू करण्याकरता 0.10% इतकं अंशदानाची मागणी सहकार खात्यानं राज्यातल्या सहकारी पतसंस्थांकडे केली. ही मागणी काही आपल्याला मान्य नव्हती. आमचं म्हणणं होतं की कोणत्याही प्रकारचं अंशदान न देता आम्हाला आमच्या ठेवींना संरक्षण मिळालं पाहिजे. आमचा विरोध बघितल्यानंतर सहकार खात्यानं ही 0.10% हे जे अंशदान होतं ते 0.05% आणलं, म्हणजे निम्म्यानं कमी केलं. 1 कोटी रुपयाच्या ठेवी जर एखाद्या संस्थेच्या असतील तर तिला 5,000 रुपये अंशदान द्यावं लागणारं परिपत्रक नव्यानं सहकार खात्यानं काढलं. परंतु मित्रांनो त्याला देखील आम्ही कडाडून विरोध केला आणि लॉकडाऊन असताना सुद्धा आम्ही देशाचे नेते सन्मान्य शरद पवार साहेबांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही सांगितलं की हे अंशदान म्हणजे आमच्यावर लादलेला जिजिया कर आहे तो आम्हाला मान्य नाही. शरद पवार साहेबांनी ताबडतोब सहकार मंत्र्यांना फोन लावला आणि या अंशदान योजनेला तात्पुरती का होईना स्थगिती दिलेली आहे. आणि ही स्थगिती दिलेली असल्यामुळे मित्रांनो गेल्या 2 वर्षामध्ये आपले जवळपास 65 ते 70 कोटी रुपये
राज्य फेडरेशनमुळे वाचलेले आहे. त्यामुळे आमचा साधा प्रश्न असा आहे, सहकार मंत्र्यांसमोर ज्यावेळेस या योजनेचं सहकार आयुक्तांनी सादरीकरण केलं, त्या सादरीकरणामध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला या अंशदानातून किती रक्कम दरवर्षी गोळा होणार. सहकार आयुक्तांनी आम्हाला सांगितलं 30 ते 35 कोटी रुपये आम्हाला दरवर्षी गोळा होतील. मी त्यांना विचारलं, आयुक्त साहेब माझा साधा सोपा प्रश्न आहे, 30 ते 35 कोटी रुपये मिळणाऱ्या अंशदानातून तुम्ही ज्या महाराष्ट्रातल्या पतसंस्थांच्या ठेवी 1,00,000 कोटी रुपयाच्या पुढे आहेत त्याला संरक्षण कसं देणार. आयुक्तांनी उत्तर दिलं की हा कॉर्पस फंड हळूहळू वाढत राहील. म्हटलं किती दिवस लागतील वाढायला. त्यामुळे 10 वर्ष लागू शकतील. म्हटलं 10 वर्षामध्ये 30 ते 35 कोटी रुपयाप्रमाणे 350 कोटी रुपये होतील, 400 कोटी रुपये होतील, व्याजासह 500 कोटी रुपये होतील. 5 वर्षात जेव्हा हे 500 कोटी होतील त्यावेळेस महाराष्ट्रातल्या पतसंस्थांकडे जी काही ठेवीची रक्कम आहे ती सुद्धा 1,00,000 कोटीची ऐवजी ती सुद्धा 2,00,000 कोटीवर गेलेली असेल. याच्यावर सहकार आयुक्त निरुत्तर झाले. आपल्या प्रश्नाला कोणत्याही प्रकारचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं आणि त्यांचं एकच म्हणणं आहे, आमची त्यांना मागणी काय आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी किंवा लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन फंड या योजनेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातल्या 92 संस्थांच्या 1,200 कोटी रुपयांच्या ठेवींना जे आम्ही संरक्षण दिलेलं आहे ते कोणत्या प्रकारचं अंशदान न घेता दिलेलं आहे. तशाच प्रकारची योजना आपण राज्याकरता लागू करा. आम्ही त्यांना मागणी केली. मध्यंतरी 1 वर्षापूर्वी आपण शिर्डीला आपल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये राज्यातल्या प्रमुख संस्थांची एक बैठक घेतली. याच विषयावर घेतली की पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण कसं आपण मिळवायचं. त्या विषयामध्ये सगळ्यांनी आपलं मत प्रदर्शित केले. त्याला आपले रिझर्व्ह बँकेचे संचालक सन्मान्य सतीशजी मराठे उपस्थित होते. सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री सन्मान्य उदयजी जोशी उपस्थित होते आणि या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एक निर्णय असा झाला मित्रांनो की जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये जी योजना कार्यरत आहे याच धर्तीवर राज्य पातळीवरची अशी योजना कार्यरत करावी आणि त्याकरता अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधीच्या धर्तीवर एक राज्य पातळीवरची संस्था निर्माण केली गेली आणि ती योजना मंजूर करण्याकरता किंवा ती जी संस्था आपण निर्माण केली ती संस्था स्थापन करण्याकरता तिची नोंदणी करण्याकरता प्रस्ताव आपण सहकार खात्याकडे दाखल केला आणि तो दाखल केल्यानंतर दुर्दैवानं आपलं कोणतंही म्हणणं ऐकून न घेता आपल्या प्रस्तावाचा कोणताही सारासार विचार न करता सहकार आयुक्त कार्यालयाने तो आपला प्रस्ताव मित्रांनो दुर्दैवानं फेटाळला आहे, नामंजूर केला आहे. आता नामंजूर केला म्हणजे आपण शांत बसलो अशातला भाग नाही. आपण त्याच्यावर सहकार मंत्र्यांकडे अपील केलं. आपले अपील हे सहकार राज्यमंत्र्यांकडे असतात. सन्मान्य विश्वजित कदम जे महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री स्वर्गीय पतंगरावजी कदम यांचे सुपुत्र आहेत, त्यांच्याकडे राज्यमंत्री पदाचा कार्यभार आहे आणि त्यांच्याकडे जेव्हा हे अपील केलं त्याची जेव्हा सुनावणी झाली, मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की सांगलीचे आपल्या सहकारी पतसंस्था चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते सन्मान्य सुरेशजी पाटील यांच्या पुढाकारानं आम्ही सहकार मंत्र्यांसमोर त्याचं प्रेझेंटेशन केलं. आम्ही आमचा युक्तिवाद त्या ठिकाणी केला. सहकार मंत्र्यांना सुद्धा आपला युक्तिवाद पटला, परंतु सहकार मंत्र्यांनी पुन्हा सांगितलं की आपण त्यांचे जे काही पर्सनल असिस्टंट आहे डावकर साहेब त्यांच्या समोर हे प्रेझेंटेशन करा, त्यांच्याशी आपण चर्चा करा. आणि गेल्या 2 दिवसापूर्वी आम्ही त्या डावकर साहेबांची मंत्रालयामध्ये भेट घेतली आणि डावकर साहेबांसमोर म्हणजे काही आम्ही प्रेझेंटेशन मी सादर करत होतो. मी माझ्या पतसंस्थेचं प्रेझेंटेशन सादर करत होतो की माझ्या समता नागरी सहकारी पतसंस्थेला या लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन फंड ही जी काही कन्सेप्ट आहे याच्या माध्यमातून माझ्या पतसंस्थेचे 99.20% ठेवीदार हे सुरक्षित झालेले आहेत. 98.87% ठेवीदार सुरक्षित झालेले आहेत. तेव्हा सहकार मंत्र्यांच्या पीने आम्हाला सांगितलं की एका छोट्या संस्थेत सुद्धा तुम्ही प्रेझेंटेशन करा. श्रीरामपूरचे आमचे सहकारी मित्र वासुदेवजी काळे यांची सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्था आहे, त्यांच्या ठेवीवर 33 कोटी रुपयांच्या आहे. त्या 33 कोटी रुपयांच्या संस्थेचं सुद्धा आम्ही त्यांच्या समोर प्रेझेंटेशन केलं आणि सिद्धिविनायक श्रीरामपूरची जी पतसंस्था आहे तिच्या सुद्धा जवळपास 87% ठेवीदारांच्या ठेवी या लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन फंडाच्या आधारे सुरक्षित होतात हे आम्ही त्यांना दाखवून दिलं. त्यांना आपलं म्हणणं चांगल्यापैकी पटलं. त्यांनी याला सांगितलं की 15 दिवसाची मुदत द्या, सहकार मंत्र्यांशी बोलून मी तुमचा प्रश्न मार्गी लावतो.
अर्थात या सहकार सप्ताहामध्ये आपण सन्माननीय सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम साहेब यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे आणि त्या मार्गदर्शन प्रसंगी सुद्धा आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि सहकार राज्यमंत्र्यांकडून सन्माननीय विश्वजित कदम साहेबांकडून आपण या प्रश्नाची तळ मित्रांनो निश्चितपणे लावून घेऊया. आपली जी काही मागणी आहे, या लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन फंडाच्या आधारे कोणत्याही प्रकारचं अंशदान न देता, कोणत्याही प्रकारची वर्गणी न देता आपल्या ठेवींना संरक्षण हे निश्चितपणे मिळू शकतं. आणि ते कसं मिळू शकतं याबाबत माझी तर सर्वांना विनंती आहे की आपण आपापल्या भागातल्या, आपापल्या जिल्ह्यातल्या, आपापल्या तालुक्यातल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आयोजित कराव्या. त्याद्वारे मी आपल्याला याचं चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन निश्चितपणे दाखवण्याचा प्रयत्न करीन. या महिन्यामध्ये आमचे सहकारी सन्माननीय सुदर्शनजी भालेराव जे आहेत त्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या पतसंस्थांशी संपर्क साधण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्यांच्या संपर्कातून राज्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबिर मेळावे होतील त्या त्या ठिकाणी हे प्रेझेंटेशन आम्ही नक्की आपल्याला सादर करू. आपण त्याच्यावर अभ्यास करा. आपल्या काही सूचना असतील, आपल्या काही शंका असतील त्या प्रेझेंटेशन प्रसंगी आपण निश्चित विचारा. पण आपापल्या भागामध्ये असे प्रेझेंटेशन व अशा प्रकारच्या मिटिंगा आपण सर्वांनी आयोजित केल्या पाहिजे. ते करण्याकरता आमचे सर्व पदाधिकारी, विशेषतः राज्य फेडरेशनचे उपकार्याध्यक्ष सुदर्शनजी भालेराव आणि सर्व व्यवस्थापिका सौभाग्यवती सुरेखाताई लवांडे हे ज्या आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्या संपर्काला, त्यांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद देऊ अशा प्रकारच्या बैठका विविध भागामध्ये आयोजित कराव्यात. येत्या मला वाटतं 19 तारखेला सांगली भागामध्ये सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशननं अशा प्रकारची बैठक आयोजित केलेली आहे. या आजच्या VC ला, आजच्या फेसबुक लाईव्हला सांगली, सातारा, कोल्हापूर भागातले जे जे प्रतिनिधी उपस्थित असतील मी त्यांना आवर्जून विनंती करेन, आवर्जून आवाहन करेन की या सांगलीमध्ये होत असलेल्या बैठकीला आपण सर्वांनी अवश्य या. ही आपली योजना काय आहे हे आपण समजून घ्या. आपल्याच गुंतवणुकीच्या आधारे आपण आपलं संरक्षण करू शकतो. आपली जी काही तरलतेची रक्कम आहे, आपली जी काही लिक्विडिटीची रक्कम आहे, तिच्या आधारे आपली स्वतःची संस्था किती सुरक्षित आहे, किती रुपयाच्या ठेवी सुरक्षित आहेत आणि किती रुपयाच्या याच्यापेक्षा किती टक्के ठेवीदार सुरक्षित आहेत मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो. महाराष्ट्रातल्या कोणत्याही पतसंस्थेच्या ठेवी तरलतेच्या आधारे किमान 75% ठेवीदार तरी सुरक्षित होतील याची आम्ही राज्य फेडरेशन घेत आहे. एक लक्षात घ्या, आपल्या पतसंस्थेचे ठेवीदार जर समजा छोट्या संस्थेचे ठेवीदार 5,000 असतील, तिचे 75% म्हणजे 3,500 ठेवीदार जर तुमचे सुरक्षित कोणत्याही विनासायास होत असतील, तुम्हाला आम्हाला अशा प्रकारची योजना लागू करून घ्यायला कोणत्याही प्रकारची हरकत नाही. राज्य शासन जर आपल्याला मंजुरी देत नसेल तर आपण आपल्या बळावर राज्य फेडरेशनच्या ताकदीवर ही योजना मित्रांनो आपल्याला राबवायचीच आहे. कारण आपल्या पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण मिळाल्याशिवाय आपली जी काही प्रतिमा आहे राज्यामध्ये ती प्रतिमा सुधारणार नाही. अर्थात प्रतिमा आपली निश्चितपणे सुधारलेली आहे, परंतु जी काही थोडीफार मध्ये आपल्याला एखादं काहीतरी अडचणी येतात त्या अडचणीवर सुद्धा आपण निश्चितपणे मार्ग काढूया. आणखी या विषयावर खरं तर खूप बोलायचं आहे, परंतु अनास्कर साहेब आज नसल्यामुळे मला आपल्या समोर यावं लागलं. तरी सुद्धा आपापल्या भागामध्ये आपण ज्या ज्या वेळेस बैठका घेतात त्या वेळेस मी आपल्या समोर याचं सादरीकरण सविस्तरपणे निश्चितपणे करेन. मी आपल्याला आणखी एक विनंती करतो, उद्यापासून जे ज्या मान्यवरांचे फेसबुक लाईव्ह आपण आयोजित केलेले आहेत, उद्या मला वाटतं सहकार आयुक्त सन्मान्य दळवी साहेब हे कवडे साहेब स्वतः आपल्याशी संवाद साधणार आहेत. सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्या प्रत्येक फेसबुक लाईव्हला वेळ अतिशय आपल्या सर्वांच्या सोयीची अशी ठेवलेली आहे. सकाळी 11:30ची वेळ ठेवलेली आहे. या प्रत्येक वेळी आपण सर्वांनी जिथे असाल तिथे ही बैठक आपण नक्की अटेंड करावी. मोबाईलवर आपल्याला या अशा मिटिंगा आयोजित करता येतात. आपण प्रवासात असा, परगावी असा, घरी असा, आपल्या ऑफिसमध्ये असा, परंतु या सर्व बैठकांना आपण उपस्थित राहा एवढीच विनंती आजच्या सहकार सप्ताहाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना करतो. सहकार सप्ताहाच्या आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय सहकार. काकासाहेब, परवा आपण महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या 110व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत उपस्थित होतात.
अतिशय मोजक्या मान्यवरांच्या मध्ये हा कार्यक्रम पार पडला. तिथे अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यांच्याशी आपली भेट झाली आणि विशेषतः नितीन गडकरी साहेबांच्या बाबतीतला. तर त्याबद्दल आपण थोडं सगळ्यांना परवा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा एमएससी बँकेचा 110वा वर्धापन दिन होता आणि एमएससी बँकेचे जे संस्थापक आहेत त्यांच्या तैलचित्रांचं अनावरण होतं आणि त्या कार्यक्रमाला सन्मान्य शरद पवार साहेब उपस्थित होते, नितीनजी गडकरी उपस्थित होते आणि जे काही मोजके 35 लोक उपस्थित होते त्यामध्ये माझा आणि लवांडे मॅडमचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होता. त्यापूर्वी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की गेल्या 3 तारखेला दिवाळीच्या आधी आपले नेते शरद पवार साहेब यांची बारामतीला त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी आपण भेट घेतली आणि या लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन फंडाचं आम्हाला विमा संरक्षण कसं आमच्याच ताकदीवर मिळू शकतं हे सन्मान्य पवार साहेबांना आम्ही पटवून सांगितलं. जवळपास 35 मिनिटाची ही जी भेट झाली त्यात पवार साहेबांनी आपलं म्हणणं किंवा ही योजना मित्रांनो पूर्णपणे समजावून घेतलेली आहे. सुदैवानं त्या दिवशी इतर कोणालाही पवार साहेबांनी वेळ दिलेला नव्हता, परंतु आपल्याला वेळ दिलेला होता. पवार साहेबांचे आपले जवळचे सहकारी राष्ट्रवादीचे राज्याचे उपाध्यक्ष सुरेशजी पाटील, त्याचप्रमाणे आपले सर्जेराव आबा शिंदे जे राज्य कुस्तीगिरी परिषदेचे उपाध्यक्ष आहेत, शरद पवार साहेब अध्यक्ष आणि सर्जेराव आबा उपाध्यक्ष, त्यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे बारामतीच्या सुकन्या भारतीताई मुथा यांचे पवार साहेबांचे अतिशय घरोब्याचे संबंध आहेत. त्यामुळे पवार साहेबांनी इतर कोणालाही वेळ दिला नाही, केवळ आपल्या या ही योजना समजून घेण्याकरताच वेळ दिला. त्यांनी सुद्धा ही योजना ऐकून घेतली आणि खूप चांगल्या प्रकारचं समाधान त्यांनी या योजनेविषयी व्यक्त केलं. आज जे अनास्कर साहेब आपल्याकडे व्याख्यानाला येणार होते त्यांचं गेल्याच आठवड्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये एक स्टेटमेंट आलेलं आहे, विधान आलेलं आहे. ते विधान मित्रांनो असं आहे की पतसंस्थांना ठेवींना संरक्षण देण्यासाठी राज्यातल्या सहकारी पतसंस्थांनी स्वतःची स्वायत्त संस्था निर्माण करावी, सरकारच्या भरोश्यावर बसू नये आणि सरकारनं सुद्धा या योजनेला या संस्थेला मान्यता द्यावी असं सन्मान्य विद्याधरजी अनास्कर यांनी जाहीरपणे विधान केलेलं आहे की सहकारी चळवळ ही स्वायत्त असावी, सहकारी संस्था या स्वायत्त असाव्यात, त्यांना काही निर्णय घेण्याचे अधिकार असावेत. या उद्देशानं ही पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण देणारी जी काही संस्था आहे ही सहकारी पातळीवर राज्यातल्या सहकारी संस्थांनी एकत्र येऊनच स्थापन करावी अशा प्रकारचं जे विधान अनास्कर साहेबांनी केलेलं आहे. आज जर अनास्कर साहेब आले असते तर त्यांच्या मुखातूनच आपल्याला हे विधान ऐकायला मिळालं असतं आणि आपल्या योजना बळ देखील निश्चितपणे मिळालं असतं. तरी सुद्धा एका दिवशी या फेसबुक लाईव्हवर ते निश्चितपणे येतील या सहकार सप्ताहामध्ये आणि त्यांचे विचार सुद्धा आपले ऐकतील. आज या सहकार सप्ताहाच्या पहिल्या दिवसाच्या निमित्तानं आपण एक प्रतिज्ञा करूया की किमान महाराष्ट्रातल्या सहकारी पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देणारी ठेव विमा योजना आपण आपल्याच बळावर निर्माण करू. आणि परवा जेव्हा आम्ही एमएससी बँकेमध्ये गेलो त्यावेळेस पुन्हा शरद पवार साहेब आणि नितीन गडकरींसमोर हा विषय काढला. त्यांनी सुद्धा गडकरी साहेबांनी सुद्धा या योजनेला होकार दिलेला आहे. आणि त्या बैठकीच्या आधी आम्ही ज्यावेळेस नितीन गडकरी साहेबांना भेटतो, आपण वर्तमानपत्रात वाचलं असेल, आम्ही त्यांच्यासमोर प्रश्न मांडला की महाराष्ट्रातल्या पतसंस्थांना गुंतवणुकीवर व्याजदर खूप कमी मिळत आहे. 5 ते 5.5% व्याजदरानं आम्हाला वेगवेगळ्या बँकांमध्ये आमच्या गुंतवणुका कराव्या लागतात आणि ती बँक सुद्धा सुरक्षित आहे की नाही आहे याविषयी आमच्या मनामध्ये शंका असते, आमच्या मनामध्ये धाकधूक असते. त्याच बैठकीमध्ये गडकरी साहेबांनी जे काही विधान केलं ते अनेक वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. गडकरी साहेबांनी सांगितलं की राष्ट्रीय रस्ते विकास योजना जी आहे, गडकरी साहेब ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याला जी काही निधीची आवश्यकता आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला जवळपास 4 लाख कोटी रुपये निधीची आम्हाला आवश्यकता आहे. 4 लाख कोटीच्या निधीकरता राज्यातल्या पतसंस्था जो काही निधी देतील तो निधी आम्ही 7% परताव्याला देऊ. 7% परतावा त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे आम्ही देऊ अशा प्रकारचं जे काही नितीन गडकरी साहेबांनी विधान केलेलं आहे. अर्थात यासाठी आपल्याला सहकार खात्याची मित्रांनो परवानगी लागणार आहे. आता ही योजना सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे, केंद्र सरकारची योजना आहे, त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला आपल्याला कुठलीही हरकत नसावी. त्याच कार्यक्रमाला सन्माननीय सहकार आयुक्त सुद्धा उपस्थित होते. मी त्याच वेळी माझ्या शेजारीच बसलेले होते. त्यांना सुद्धा मी विनंती केली
त्यांनी सुद्धा सांगितलं की या योजनेला आपण नक्की त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन या योजनेला मी मान्यता देईल. आणि मित्रांनो, खरं जर बघितलं, कायद्याने जर बघितलं, सहकार कायद्यातलं किंवा बँकिंग ऍक्ट मध्ये जे कलम आहे 70B, याच्याप्रमाणे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये आपल्याला गुंतवणूक करायला परवानगी आहे. किंवा नितीन गडकरी साहेबांनी जी काही योजना जाहीर केलेली आहे त्या योजनेचा आपण सर्वजण मित्रांनो निश्चितपणे लाभ घेऊ शकतो. आणि या योजनेमध्ये आपण केलेल्या गुंतवणुकीवर आपल्याला जे काही 7% इतका परतावा मित्रांनो मिळणार आहे. तर नॅशनल NHI नावाची जी काही योजना आहे त्या योजनेची घोषणा गडकरी साहेबांनी केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या गुंतवणूक करण्याचं आवाहन केलेलं आहे. आपली जी काही लिक्विडिटीची रक्कम आहे, आपली जी SLR ची रक्कम आहे, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो आहे, तो आपण या NIA योजनेमध्ये गुंतवणूक करता आपण तयार व्हा. ही योजना ज्या दिवशी तयार होईल त्या दिवशी सगळ्यांना आपल्या व्हॉट्सअपद्वारे मेसेजेसद्वारे ही योजना कळवण्याचं काम आम्ही नक्की करू. परंतु आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती आहे की आपण सर्वांनी राज्य फेडरेशनच्या संपर्कात राहावं, राज्य फेडरेशनच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं किंवा जे फेसबुक लाईव्ह होतात, ज्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होतात त्याला आपण अवश्य उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा अशी पुन्हा एकदा विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. उद्यापासून राष्ट्रीय सहकार सप्ताहामध्ये सहकार क्षेत्रातली मोठी मान्यवर व्यक्ती, तज्ज्ञ, अनुभवी व्यक्ती उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आपण आज उपस्थित आहातच, पण उद्या मोठ्या संख्येने सगळ्यांनी उपस्थित राहावं. फेसबुक लाईव्हवर असल्यामुळे काकासाहेबांनी सांगितलं तसं की आपल्याला कुठे वेगळा वेळ द्यावा लागणार नाहीये. आपण प्रवासात असाल, संस्थेत असाल तरी आपल्याला मोबाईलवरनं जॉईन होता येणार आहे. हे जरी नंतर पाहता येणार असेल तरी या मान्यवरांचा सन्मान म्हणून, त्यांचा आदर म्हणून आपण मोठ्या संख्येने फेसबुक लाईव्हला उपस्थित राहणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की राज्य फेडरेशनच्या या मॅपकॉस कट्ट्यावर पुढचे 6 दिवस म्हणजे आजचा दिवस संपलाय, तर पुढचे 6 दिवस बरोबर 11:30 वाजता आपण भेटणार आहोत. याच्यामध्ये शैलेश कोथमिरे साहेब आहेत, निवडणूक आयुक्तालयाचे सचिव माननीय यशवंत गिरी साहेब आहेत, आपले राज्यमंत्री येणार आहेत, अनेक मान्यवर या 7 दिवसात येणार आहेत, ज्याच्या इमेजेस आपल्याला आपण व्हॉट्सअपद्वारे पाठवलेले आहेत. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं या विनंतीसह आजच्या पहिल्या दिवशी आपली रजा घेतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. उद्या पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता याच फेसबुक पेजवर. कृपया ही लिंक जास्तीत जास्त जणांना फॉरवर्ड करावी. धन्यवाद.